तुम्ही आता तुमच्या घरातली फ्रीज आणि टीव्ही बदलले का हो? मी पण नवीन नवीन शिकलेलो होतो वास्तू वास्तू आणि मला ते म्हणजे की का झाला काय असेल प्रॉब्लेम. तर मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर सांगितलं तुम्ही आज टीव्ही आणि फ्रीज हलवली का? आणि जशी टीव्ही हलवली तशी टीव्हीची डिस्प्ले केला का? तो व्यक्ती माझ्याकडे बघतच राहिला. जे आता नॉर्मल लोक आहेत ते लोक घरामध्ये काय चुका करतात, कारण ना ज्यांना वास्तूबद्दल काहीच नाही माहिती, कुंडलीबद्दल काहीच नाही माहिती. वास्तुशास्त्रामध्ये दरवाजाला खूप महत्व आहे. ओके. दरवाजा कुठल्या पदावरती असला पाहिजे, कुठल्या दिशेत असला पाहिजे, दरवाजा कसा असला पाहिजे. मंदिर ज्या दिवशी घरात स्थापन करतो, मंदिर ज्या वेळेला करतो, जे जे तू भोगतोय ते त्या, कारण की प्रत्येक गोष्टीला भावना आहेत. ज्या वेळेला या चार्टमध्ये जर आपला एखाद्या व्यक्ती बोलतोय की माझी प्रॉपर्टीच होत नाहीये, मला प्रॉपर्टीमध्ये सुखच मिळत नाहीये, प्रॉपर्टीमध्ये मी घेतल्यानंतर त्यामध्ये खूप इश्यू चालू झाले, तर या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बघा 4 आणि 8 नंबर हा 100% तुम्हाला दिसतो. नसणारच त्याच्या पत्रिकेमध्ये 4 आणि 8 नंबर. त्यांना मी सांगितलं जोपर्यंत तुमची मी वास्तू पाहत नाही तोपर्यंत मी तुमच्याबद्दल बोलणं अयोग्य आहे. काळ्या दगडावली पांढरी रेत समर्थ कृपेने तुम्हाला बाळ होणार म्हणजे होणारच. आणि कन्सल्टन्सी केली आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानं त्यांना बाळ राहिलं. बघा त्यांच्या पत्रिकेमध्ये पहिल्यांदा पंचम भावामध्ये शनी आणि राहू एकत्र बसला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ईशान्य आणि पूर्व दिशेच्या मध्ये एक पर्जन्य नावाची देवता आहे. या देवतावरती टॉयलेट बाथरूम होतं. देवघर कसं असलं पाहिजे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग आहे वास्तूवरती. आणि वास्तूबद्दल ना बऱ्याच लोकांना जेव्हा वास्तू कन्सल्टिंग आपण करतो त्यानंतर वास्तूमध्ये काही चेंजेस केल्याने जो बदल होतो तो हा पॉडकास्ट तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. कारण बऱ्याच जणांचे ना अनुभव असतात, बऱ्याच जणांच्या गोष्टी अशा असतात की लाईफ खूप कठीण चालू असते, लाईफमध्ये खूप समस्या असतात, जॉबला घेऊन, हेल्थला घेऊन, रिलेशनला घेऊन. पण वास्तूमध्ये काही बदल केल्याने ना आयुष्य एकदम सुंदर होऊन जातं, सुखी समृद्धीने आयुष्य पुढचं जातं. तर ते काय चेंजेस केल्याने बदल घडतात, म्हणजे बऱ्याच लोकांना ना वास्तूचे पॉडकास्ट तर पाहिलेत, पण चेंजेस काय केल्याने वास्तू कशी काम करते हे आयडिया नसते. तर आजचा हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर ना तुम्हाला एक आयडिया येईल की छोट्या छोट्या गोष्टी किती लाईफमध्ये परिणाम करतात जर त्या चुकीच्या जागेवर ठेवलेल्या असतील. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक त्या लोकांना हा पॉडकास्ट पाठवा, सेंड करा ज्या लोकांना वास्तूवरती इतका अजून विश्वास नाहीये किंवा वास्तूबद्दल जास्त काही नॉलेज नाहीये. त्या लोकांना हा पॉडकास्ट शेअर करा. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पण तुमच्या घरामधल्या गोष्टी काय कुठे ठेवल्यात, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो ही आयडिया नक्की येईल. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये परत एकदा. मागे नेहमीसारखं आपण पॉडकास्ट केल्यावरती खूप छान रिस्पॉन्स होता आणि आज हा दुसरा पार्ट आपण शूट करतोय. सो ज्यांनी पण पहिला पार्ट पाहिला नाहीये त्यांनी डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या पार्टची लिंक मेन्शन आहे. सो सर, तुम्ही पॉडकास्ट सुरू होण्याआधी आपलं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. नमस्कार, मी वास्तुतज्ञ भरत मोहिते. आज अनेक माध्यमातून मला आपण ऐकत आहात, जसं की सागर सरांच्या सोबत अनेक माध्यमातून, जसं की मी वास्तू कन्सल्टंट म्हणून, एक वास्तू टीचर म्हणून आपण माझ्याशी कनेक्टिव्हिटी आहात. धन्यवाद. सर, आतापर्यंत तुम्ही खूप वास्तू व्हिजिट केलेत, कन्सल्टेशन दिले लोकांना. सो तिथे वेगवेगळे अनुभव तर तुम्हाला आले असतील. तर आज अनुभवावर बोलूया. येस येस, की आज अनुभव म्हणजे जे चुकीच्या कमेंट करतायत ना, येस, त्यांचे जरा डोळे उघडतील आणि उघडणार नाहीयेत, कारण त्यांना ती बुद्धीच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे काय जास्त सांगण्याचं गरज नाहीये. परंतु Yes. तरी जर सुधारले तर सुधारले. हा, 10 मधून एक तरी चालेल. सो प्लीज तुमचा अनुभव आणि असे अनुभव ना, कारण की ज्या वेळेला कमेंट वाचतो ना आपण, त्यावेळेला आपले हितचिंतक असतात ना, हे ठीकच आहे. परंतु काही लोक असे असतात की जे आपली बदनामी करत असतात, आपले चुकीच्या कमेंट आपल्याला करत असतात. काय
पण या कमेंटांना मी म्हणेल भीक नाही घातली पाहिजे. कमेंटांना उलट तुमचा व्हिडिओ एखादा सोडा, त्या व्हिडिओला किंवा एखादा तुमची गोष्ट पोस्ट करता, जोपर्यंत त्याला कमेंट येत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू नाहीये. बरोबर. त्यामुळे कमेंट येऊ द्या. येऊ द्या. त्याच्या कमेंटमुळे त्याने तुम्हाला कमेंट केली, पण हा. त्याच्या एका कमेंटमुळे तुमचा रीच वाढतोय. बरोबर आहे. सर आता सॉरी टू इंटरप्ट सर, मी हॉरर व्हिडिओची सुरुवात केली होती हा. आणि ते निश वगैरे किंवा ह्यात पुढे काय करायचा माझा काही उद्देश नव्हता. फक्त व्हिडिओ बनवायचो, पोस्ट करायचो. इतक्या खराब कमेंट यायच्या मला ना, कारण 100 कमेंट आले ना त्यामधले 5-10 असे कमेंट असायचे ना, ते बघून मी डिमोटिवेट व्हायचो. पण काय माहिती त्यावेळी असा एक स्पार्क होता ना, जाऊ दे ना, बोलू दे ना, मी टाकत राहायचो. मी असं पण नाही ती कमेंट डिलीट केली, काहीच नाही, आहे तसंच सगळं ठेवलं. असा टाइम आला ना की त्या नेगेटिव्ह माणसांना कमेंट करणारे आपले जे सबस्क्रायबर होते ना, त्यांनीच रिप्लाय केला. मला काहीच बोलायची गरज नाही लागली. हे मला ते मोटिवेशन मिळालं आणि आज आपले इतके लोक पॉडकास्ट पाहतायत आणि इतकं पण तो टाइम होता माझ्यासोबत पण. हेच गरजेचं आहे. काय असतं माहिती आहे, कमेंट मलाही यायच्या आणि आजही येतात, चुकीच्या कमेंट येतात. 10 कमेंट मधल्या मी म्हणेल 8 कमेंट चुकीच्या असतात. तर मी काय करायचो किंवा माझा स्टाफ काय करायचा की सर तुम्हाला असं बोलतायत, किंवा माझे क्लायंट मला सांगायचे सर असे बोलतायत, तेव्हा असा बोलला तसा बोलला, तर ते डिलीट केल्या जायच्या. पण नंतर लक्षात आलं की कमेंटच जे आहेत जो तुमचा टीआरपी वाढवून देतोय. काय वाढवतोय तुमचा? जो तुम्हाला फेम देतोय, जो पोहोचवण्यापेक्षा मग बोलू द्या ना. जर त्याच्या शिव्या देण्याने किंवा त्याच्या चुकीच्या बोलण्याने जर आपल्याला टीआरपी मिळतोय किंवा आपण वाढतोय किंवा आपण 4 पैसे कमवतोय किंवा आपण पुढे जातोय, तर त्या कमेंट योग्य आहेत. जो हो रहा है वो सही है, अच्छे के लिए हो रहा है. हा, त्याच्यामुळे. परंतु ह्या लोकांनी एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेत असताना, कमेंट करत असताना त्या व्यक्तीच्या बॅकग्राऊंड चेक केला पाहिजे, त्या व्यक्तीचा अनुभव चेक केला पाहिजे, त्याचं कार्य चेक केलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही ह्या कार्य चेक करतो किंवा त्या व्यक्तीबद्दल बोलतो, त्यावेळेला तो व्यक्ती आपल्याही कामाचा हे समजतो. विनाकारणाचं बोललं पाहिजे किंवा विनाकारणाचं असं हे केलं पाहिजे असं नाहीये. काही लोकांच्या तर मी माझ्या ऑफिसमध्ये येतात, मला भेटायला येतात, निशुल्क कुंडल्या बघतो. आता हे बोलायची गोष्ट नाहीये. काही लोकांचं तर मी घराच्या मार्गदर्शन जे आहे ते निशुल्क करतो. परंतु काय होतं कधी कधी की आपण रिकामच आहे असं होऊन गेल्यामुळे कुठेतरी मग त्याला आळा बसवणं पण गरजेचं असतं. बरोबर. मग मी पाठवले ना तुम्हाला हो तो नकाशा, तुम्ही अजून बघितला नाही. एक जण नाही ना, अनेक लोक कॉल करत असतात, अनेक लोक कॉन्टॅक्ट मध्ये असतात. मग तो कुठेतरी गैरसमज होतो. अहो मी तुम्हाला नकाशा काल पाठवतो, तुम्ही अजून बघितलं नाही, तुम्ही आज हे केलं नाही, तुम्ही ते पाहिलं नाही. मग यासाठी मग कन्सल्टन्सी घेणं गरजेचं. मग तुम्ही ज्यावेळेला कन्सल्टन्सी घेता त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर मी तुमच्याच बंधनकारक झालो. करेक्ट. अशा अनेक गोष्टी आहेत की आता लाईफ मधले अनुभव सांगायचे झाले ना, तर मी ज्या वेळेला ह्या क्षेत्रात आलो त्यावेळी माझेच लोक मला म्हणायला लागले की ह्या काय करणार आहे, ह्याला काय येणार आहे, हा हे सोडून हे करायला लागला. आणि इतक्या कमी वयात तुम्ही जे केलंय ना, मे बी त्यामुळे पण लोकांना दिसून आलं असेल ते. पण मी ध्येय वेळ आहे. मला कोण काय म्हणतंय यापेक्षा मला काय करायचंय यावरती आज माझे विद्यार्थी, माझे क्लायंट हे तुम्हाला सांगते. कारण मी जे बोलतो तेच करतो, हे माझं मुख्य वैशिष्ट्य आहे. तर अशा कमेंटना पण मी त्यात माघार नाही घेतली की अरे लोक मला असं म्हणतायत, मला लोक तसे म्हणतायत, मला अमकं म्हणतायत. मी माझ्या गावातल्या तर मुलांना सांगायचो की तुझ्या घराचा दरवाजा चुकीचा आहे, तुझं हे चुकीचं आहे, तुझं ते. मला हसायचे, मला खूप हसायचे, टिंगल टवाळी करायची माझी. मी माझ्या गावातल्या कितीतरी लोकांना सांगितलं तुमचं शौचालय चुकीचं आहे, तुमची चूल चुकीची आहे, तुमचं ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. परंतु या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं. कारण की आपल्याला आपलं पटत नाही, मी म्हणेल रुचत नाही आणि पचत नाही. काळ सरून गेला आणि काळ सरत असताना मी लोकांचे जे फीडबॅक आले, लोकांचे अनुभव जे आले, लोकांनी मी कार्य करत गेलो, पण भगवंतांनी, समर्थांनी, सद्गुरूंनी जो आशीर्वाद देत गेले, ह्या आशीर्वादानं सगळ्यांना जो अनुभव आला, तो अनुभव बघून काही जी चुकीचं बोलत होते आपल्याबद्दल, ती हळूहळू कनेक्ट व्हायला लागली ना. 10तले सगळेच आपले असतात असं नाहीये. माझा पहिला आयुष्यातला क्लायंट, माझा सगळ्यात पहिला व्यवसाय म्हणजे मी चष्म्याचा व्यापार आहे. डोळे चेक करणे, चष्मा विकणे हा माझा धंदा. ओके. त्यावेळेला माझ्याकडे ते करत असताना मी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे शिकत होतो. आणि त्यावेळेला माझ्याकडे एक व्यक्ती चष्मा बनवण्यासाठी आला.
चष्मा बनवत असताना ते खूप निराश जाणवले मला. निराश जाणवल्यानंतर मी डायरेक्ट त्यांना बोललो, की तुम्ही आता तुमच्या घरातली फ्रीज आणि टीव्ही बदलले का हो? मी पण नवीन शिकलेलो होतो वास्तू वास्तू. आणि मला ते म्हणजे की का झाला काय? असेल प्रॉब्लेम. हा तर मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर सांगितलं, तुम्ही आज टीव्ही आणि फ्रीज हलवली का? आणि जशी टीव्ही हलवली तशी टीव्हीची डिस्प्ले गेला का? तो व्यक्ती माझ्याकडे बघतच राहिला. हा व्यक्तीकडे तर मी चष्मा बनवायला आलो, भोईसरवरून ह्या व्यक्तीकडे चष्मा बनवायला आलो आणि या व्यक्तीला माझा परिचय पण माहित नाही, काय माहित नाही. या व्यक्तीने सांगितलं कसं काय? तर आपल्याकडे एक दर्पण नावाचं शास्त्र आहे. काय आहे? दर्पण. व्यक्ती सध्या काय प्रश्न करतोय किंवा त्याचं सध्या वर्तमान काळात काय चाललंय आणि तुमच्या अवतीभोवती काय घडतंय याच्यावर त्याचं भविष्य सांगायचं. तर या पद्धतीने त्यांना सांगितलं मी. मग ते मला सांगायला लागले, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आमची कम्युनिटी चांगली झाली. तर मी त्यांना सांगितलं, मला तुमची कन्सल्टन्सी करण्याची संधी द्याल का? ओके. ते बोलले, ठीक आहे. माझ्या आयुष्यातील पहिली कन्सल्टन्सी. ओके. आणि मी ती कन्सल्टन्सी करायला गेलो. त्यांच्या घरातील सगळ्या गोष्टी पाहिल्या चुकीच्या, त्यांना सांगितलं. त्यांच्या मिसेसला गाडीवरून जायचं म्हटलं किंवा चालत जायचं म्हटलं तरी त्या 1 किलोमीटर जाऊ शकत नव्हत्या. एवढा कंबरेचा त्रास, एवढा भयानक कंबरेचा त्रास होता. त्यांचा व्हिडिओ पण आहे माझ्या अच्छा. Instagramला, YouTubeला पण आहे. मग मी त्यांची कन्सल्टन्सी केली आणि त्यांना सांगितलं, की हे इथं चुकीचं आहे, असं करा, हे असं करा, अमकं करा. त्यांना काही रेमेड्या दिल्या. त्यानंतर त्यांना जो महिन्याभरात जो रिझल्ट मिळाला, त्या स्वतः तिथे गाडीवरती बसून माझ्याकडे आल्या आणि त्यांनी त्यांची सगळी गोष्ट सांगितली आणि त्यांच्या जीवनात पुन्हा तिथून बसून ते गावी, त्यांचं फलटण गाव आहे, फलटणला बाईकवरती गेल्या आणि आजपर्यंत त्यांना कधीही पाठीचा त्रास झाला नाही. हे शास्त्र आहे, हा अभ्यास आहे. ज्या वेळेला तुम्ही मनातून काम करता त्यावेळेला भगवंत तुमचं काम करतो. त्याचबरोबर दुसऱ्या क्लायंटचा अनुभव, खूप वर्ष झाली लग्नाला त्या ताईंना, त्या मला आज भाऊ मानतात, मी त्यांना बहीण मानतो. खूप माहित आहे, लग्नानंतर काही दिवस गेल्यानंतर बाळ जर झालं ना, किती टोमणे असतात. बरोबर. समाजाची टोमणे, घरातल्यांचे टोमणे, अनेक गोष्टी असतात. आणि त्यात ह्या दवाखान्यात जात होत्या, त्या दवाखान्यात जात होत्या, तरी बाळाचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह होत नव्हता. मग अशाच वेळेला पहिल्या क्लायंटने ही व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणून दिली. त्यांना मी सांगितलं, जोपर्यंत तुमची मी वास्तू पाहत नाही तोपर्यंत मी तुमच्याबद्दल बोलणं अयोग्य आहे. मग त्यांची वास्तू बघितल्यानंतर मला कळालं की त्यांच्या XY दिशेमध्ये दोष आहे, पत्रिकेमध्ये अमका दोष आहे. कुठलीही पूजा करायला सांगितली नाही, कुठली विधी करायला सांगितली. त्यांना सांगितलं, काळ्या दगडावली पांढरी रेख, समर्थ कृपेने तुम्हाला बाळ होणार म्हणजे होणारच. अच्छा. पत्रिका बघून. हा. तर त्या ताईंनी तर एवढी, कारण त्या अडीच ग्रासलेल्या होत्या, त्यांनी माझा एवढा अपमान केला की सदर मला पाणी सकट दिलं नाही, माझी विचारपूस पण केली नाही, चिडचिड केली त्यांनी माझ्याबद्दल. पण तरीही मला काय क्लायंट म्हणून बोलवलं, क्लायंटनी मला बोलवलं कन्सल्टन्स म्हणून, आणि कन्सल्टन्सी केली. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानं त्यांना बाळ राहिलं आणि आज त्या मुली 3 वर्षाच्या आहेत, 3.5 वर्षाच्या आहेत. तो ही व्हिडिओ युट्यूबला पण आहे आणि Instagramला पण आहे. मग तुम्ही तेव्हा काय रेमेडी दिली त्यांना की कसं? रेमेडी दिली आणि त्यांना डॉक्टरनं सगळं चॅलेंज केलं होतं की यांना बाळ होणार नाही. पण मी त्यांची पत्रिका बघून आणि वास्तू बघून सांगितलं, पाणी इथं मुडतंय, हे ज्या दिवशी आपण याच्यावरती उपाय करू, ही जखम ज्या दिवशी भरू, त्या दिवशी घरात कळी फुलल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणतोय म्हणून नाही, टीका करणारे टीका करतील, बोलणारे बोलत जातील. कर्म ऐसे करा की ते झळालेले पाहिजे. ते कर्म करत असताना शुद्ध कर्म असलं पाहिजे, ते योग्य कर्म असलं पाहिजे. या प्रवासात तुम्हाला किती काय म्हणतात, संतांच्या तुकाराम महाराजांना तरी किती लोकांनी त्रास दिला. योगियाचा, आमचे योगी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी किती त्याग सहन केला, किती. तर तुम्ही संत नाही आहात, तुम्ही देव नाही आहात, पण तुम्ही जे तुमच्या गुरुनं दिलंय किंवा तुमच्याजवळ जे मिळाले ते सकारात्मक भावनेनं पोचवा. टीका करणारे, पाय खेचणारे हजार असतील. हेच मी माझ्या विद्यार्थ्यांना वारंवार सांगत असतो. काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की काम झालं पाहिजे. असे अनेक अनुभव आहेत.
तर सर ते प्रॉब्लेम जो होता, त्यांना मुलगा होत नव्हता, ते का, म्हणजे असं काय इश्यू होता की त्यांना मूल होत नव्हतं? बघा, त्यांच्या पत्रिकेमध्ये पहिल्यांदा पंचम भावामध्ये शनी आणि राहू एकत्र बसला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ईशान्य आणि पूर्व दिशेच्या मध्ये एक पर्जन्य नावाची देवता आहे. या देवतावरती टॉयलेट बाथरूम होतं. ओके. आणि हे ज्या वेळेला पत्रिकाने या दोन्ही अनालिसिस केल्या, हे ज्या वेळेला बॅलन्स केलं, आज मी सांगायची गरज नाही, त्यांचा व्हिडिओ पण आहे, ते बोईसरला राहतात, येऊन तुम्ही विचारू शकता आणि अनुभव ऐकू शकता. येस. व्यक्ती कामाचा आहे का बोलणार आहे ते, त्यामुळे काम बोललं पाहिजे. बरोबर आहे. ओके. असे अनेक आहे. एक क्लायंटचा तर घर शोधतोय, पैसे आहेत, सगळं काय आहे, ओके. पण घरच होत नाहीये, कारण त्यांच्या कुंडलीमध्ये योगच नाही. बघा, काही लोक खूप घर करायचंय म्हणतात. बघा, पहिली आपली जुनी लोक होती, म्हणतात ना, मुलगा आता सुधारला नाही, एक काम करायचं, लग्न झाल्यानंतर तरी सुधरेल. बाबा, लग्न झालं आता नाही सुधारणे म्हणजे काय, त्याच्या आयुष्यामध्ये ग्रोथ होणे किंवा मग त्याला बाळ झाल्यानंतर होईल. आज आपण म्हणतो मला घर आलं, मी गाडी घेतली, बंगला घेतला, मी अमकं केलं. हे आपण नाही घेतलं, आपण ज्याला जन्माला घातलं त्याच्या नशिबात ते होतं म्हणून आपल्याला मिळालंय. भले आपण त्याचं लोन फेडतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण त्याच्या कुंडलीमध्ये, त्याच्या भाग्यामध्ये ते आहे, त्याचा आनंद तोही घेतोय आणि आपण घेतोय. जर आपल्यालाही घरामध्ये जर राहायचं असेल, ह्या घरामध्ये आपल्याही नशिबात असतं, तर आपल्याला लहानपणीच हे मिळालं असतं ना. पण आपल्या कुंडलीमध्ये ते नव्हतं. मग आपल्या आई वडिलांना दोष देणं चुकीचं आहे. आज आपण गाडीतून फिरतो, आज आपल्याकडे चांगले मोबाईल आहेत, आपल्याकडे आज मोठी मोठी घरं आहेत. ही काय आहेत, हे ज्या वेळेला आपण आपल्याशी जे कनेक्ट झालेत, मग आपली पत्नी असेल, आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, यांच्या ज्यावेळेला कुंडल्या पाहतो, त्यावेळेला लक्षात येतं की यांच्या कुंडलीमध्ये हा योग आहे, ह्या योगाचे ते धनी आहेत आणि त्याचा आस्वाद आपण त्यांच्या बरोबर मिळून करतोय. तर तसं मग त्यांची कुंडली पाहिली तर त्यांच्या कुंडलीमध्ये घराचा योगच नव्हता. मुलाची कुंडली त्यांची बघितली तर त्या मुलाच्या कुंडलीमध्ये योग घराचा होता. पण त्या योगा बरोबर एक कुंडलीतील चतुर्थ भाव जसा त्या राहणाऱ्या भाड्याच्या त्यांच्या घरात, रेंटच्या घरामध्ये ऍक्टिव्हेट केली ती दिशा, आणि विदिन 1.25 महिन्यामध्ये स्वतःच घर झालं. ओके. तोही व्हिडिओ इंस्टाग्रामला आणि युट्यूबला आहे. अच्छा. काम असं करा की ते काम बोललं पाहिजे. एक व्यक्ती तर नेहमी आजारी पडायचा. आजारी पडत असताना त्या व्यक्तीला मी एकच उपाय सांगितला की एक यंत्र बनवून पेनानं त्याच्या पॉकेटमध्ये ठेवाय दिलं आणि एक ऑरेंज कलरचा मफलर नेहमी सोबत ठेवायला सांगितलं. का त्या व्यक्तीचं बॉडीचं तत्व पाहिलं, त्या व्यक्तीच्या घरातील दिशा पाहिली आणि त्या व्यक्तीमध्ये एक वॉटर एलिमेंटचा प्लॅनेट हॅवी होत होता. आणि या प्लॅनेटला पुन्हा मजबूत करण्यासाठी त्या व्यक्तीला ऑरेंज कलरचं मफलर वापरायला सांगितलं. त्या व्यक्तीचाही व्हिडिओ इंस्टाग्राम युट्यूबला आहे की तो व्यक्ती आजपर्यंत एकही रुपयाची गोळी खाल्ली नाही. म्हणजे हेल्थ इश्यू होते त्यांना. मला म्हणायचं काय, मी कसा चांगला हे नाही मला सांगायचं, याच्यामध्ये मला कमेंट की चुकीचे आहेत ह्याच्याबद्दल नाही बोलायचं, पण कार्य पण त्या व्यक्तीचं तपासा. करेक्ट. त्या व्यक्तीचं कार्य ज्या दिवशी आपण तपासतो ना, मी म्हणेल 100 लोकांची कामं केली असतील, 100 मधील 100 फरक पडला असेल असं नाही. काही ठिकाणी मीही चुकलो असेल, काही ठिकाणी तेही चुकले असतील, परंतु कार्य करत असताना 100 मधले 90 लोक हे तुम्हाला माझ्याबद्दल योग्यच माहिती देतील. बरोबर. पण माझ्या कामाचं वैशिष्ट्य असं आहे, जर का तुमचा दोष माझ्या लक्षात आला तर तो दोष सॉल्व्ह झाला असं समजून घ्या. ओके. 100%. त्यामुळे वास्तू करत असताना मी चॅलेंज सांगेल, ज्या ठिकाणी मी काम केलंय, कन्सल्टन्सी सोडून द्या, हजारो कन्सल्टन्सी केल्या, पण प्रॉपर ज्यांची कामं केलीत, त्यातला एकही व्यक्ती म्हणणार नाही की या व्यक्तीने आपलं काम चुकीचं केलं. ओके. कारण काम करण्याची जी तळमळ आहे ती माझं आहे हे म्हणून काम केलं. आज माझ्याकडे अजून खूप लोकांचे फीडबॅकचे व्हिडिओ आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये मी युट्यूबला, इंस्टाग्रामला टाकणार आहे. ओके. पहिला असा, माझं वय किती आहे? 31. 31 आता चालू झालं फेब्रुवारी पासून. 31 वर्षामध्ये मी माणसं कमवली आणि या माणसांबरोबर
त्या व्यक्तींचे अनुभव, पहिला असा वास्तूवाला असेल ज्याला लोक येऊन सांगतात की ह्या पोरानं आमचं काम केलं, काम झालं. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं रुद्राक्ष विकणारा किंवा रुद्राक्ष लोकांना देणारा मी व्यक्ती आहे. रुद्राक्ष आपण हिलिंग करून देतो, रुद्राक्ष आपण पूजा पाठ करून देतो, रुद्राक्षाचं आपण हवन करून देतो. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ हजारो रुद्राक्ष आपण विकले. हजारो रुद्राक्षमध्ये माझ्याकडे 2200 लोकांचे फीडबॅक आहेत. किती? 2200 लोकांचे फीडबॅक आहेत. सर, रुद्राक्षानं आमचं काम झालं. कारण की त्याच्यामध्ये तळमळ पण टाकणं गरजेचं आहे. हो, द्यायचं आहे म्हणून द्यायचं नाहीये, तर ती तळमळ असणं गरजेचं आहे. आज आपण हे पॉडकास्ट फक्त एक चर्चेत करतोय, तुमचा एक कमेंट वाल्यांसाठी किंवा ह्याच्यासाठी, ह्याच्यामध्ये कुठला काय विषय घेत नाही किंवा काही नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत की मी एखाद्या व्यक्तीचं घर होत नाहीये की कुंडली बघून आणि वास्तू राहतोय त्या घरामध्ये उपाय केले, 100% घर होणारच. पण तुम्हाला काय वाटतं सर, की जे आता नॉर्मल लोक आहेत ते लोक घरामध्ये काय चुका करतात? कारण ना, ज्यांना वास्तूबद्दल काहीच नाही माहिती, कुंडलीबद्दल काहीच नाही माहिती, एंट्री केल्या अशा गोष्टी तुम्ही पण पाहिल्या असतील. कारण तुम्ही आजपर्यंत ज्यांचे कन्सल्टेशन केलेत त्यांना आधी वास्तूबद्दल काही आयडिया नसते. तुम्ही गेल्यावरती ना एक रॅन्डम सगळ्यांच्या गोष्टी घरामध्ये तशा गोष्टी असतातच. बघा, पहिली गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती सर्रास घरावरती दिसते. एंट्रेसला हनुमानाची मूर्ती दिसते. दुसरी गोष्ट, काही ना काही ते भलतं टांगलेलं असतं. त्याचबरोबर घरातील रंग सगळ्यात मोठा मॅटर करतो. आणि घरामध्ये सामान इकडे ठेव, तिकडे ठेव, इकडे ठेव बिखरलेलं असतं. वास्तुशास्त्र किंवा शास्त्र एकच सांगतं, ज्या ठिकाणी तुम्हाला एखादं चांगलं जेवण दिलं आणि कचऱ्याच्या कुंडीजवळ जाऊन नेऊन जेवायसाठी, जेवाल का तुम्ही? नाही. आणि जर तुम्हाला चटणी मीठ दिली आणि एखाद्या चांगल्या घरात सांगितले खा, काय कराल तुम्ही? आनंदानं खा. बरोबर. हेच आहे संतुलन म्हणजे जीवन. होय, तुमचा आहार, व्यवहार आणि विचार हा कसा आहे हे म्हणजे संतुलन. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वारंवार सांगतो शनी खराब आहे, परंतु त्याची जीवनमान चांगलं चाललंय, त्याला शनीचा त्याचं काय, त्यावेळेला शास्त्रावरती तो बोट उठवतो ना. बरोबर. काय पत्रिका आणि काय हे, पण शनीचा ज्या वेळेला फेरा उठेल ना त्यावेळेला त्याला कळेल काय असतं ते. कारण शनी हा कर्माचा कारक आहे. त्यामुळे वास्तू संदर्भात ज्यावेळी बघतो आपण, लोकांचं चुकतं काय, तर मुख्यतः घर घेत असताना घराचा दरवाजा प्रामुख्याने पहा. तो किती महत्वाचा आहे सर? घराचा दरवाजा हा 100% महत्वाचा आहे. ओके. कारण की घराचा दरवाजा म्हणजे तुमचं नाक आहे. आज हे पूर्ण शरीर हे काय आहे? घर आहे. परंतु मुख्य दरवाजा कोणता आहे? श्वास, नाक आहे. आणि हे नाकच म्हणजे घराचा दरवाजा आहे. हे ज्या वेळेला पत्रिका सूर्य आणि चंद्राच्या हिशोबाने आपण घराचा दरवाजा डिझाईन करतो किंवा तो पाहतो, व्यक्तीच्या प्लेसमेंट सूर्य चंद्र कुठे आहे कुंडलीमध्ये, किंवा तो काय एक्सपेक्ट देतोय किंवा किती वेळासाठी आहे किंवा कसा, हे पाहून सगळ्या गोष्टी. परंतु वास्तुशास्त्रामध्ये दरवाजेला खूप महत्व आहे. ओके. दरवाजा कुठल्या पदावरती असला पाहिजे, कुठल्या दिशेत असला पाहिजे, दरवाजा कसा असला पाहिजे, आणि मग नंतर घरात किचन कुठं असलं पाहिजे, देवघर कुठं असलं पाहिजे, बेडरूम कुठं असलं पाहिजे, विंडो कुठं असल्या पाहिजे, पडदे कोणत्या रंगाचे असले पाहिजेत, इलेक्ट्रिक सामान कुठं ठेवलं पाहिजे. आज सगळ्यात जास्त बोलतोय म्हणून आपण बोलूया, आज मृत्यू सगळ्यात जास्त कशाने होत आहेत? ऍक्सिडेंटने मृत्यू. आता मृत्यू ऍक्सिडेंटने का होत आहेत? कारण की आज घरटी गाडी आली, वाहन प्रत्येकाकडे आहे, आणि वाहन इतक्या तीव्र वेगाने विकसित प्रत्येक जण होतोय की प्रत्येकाकडे आज गाडी आहे, आणि आम्ही कशाही पद्धतीने वाहन चालवतोय, काय करतोय, त्यामुळे सगळ्यात जास्त मृत्यूची संख्या ही ऍक्सिडेंटने होते. बरोबर. पहिली लोक म्हणतात पहिले माणसं 100 वर्ष जगत होती, आजची जगतील. हो, आजची जगतील, पण आजच्या जगण्यामध्ये आणि पहिल्या जगण्यामध्ये फरक आहे. पहिले 20-20 किलोमीटर, 30-30 किलोमीटर, 50-50 किलोमीटर चालायचे व्यक्ती चालत जायचं, वाहन नव्हतं. आजचा घरातून 2 किलोमीटर जायचं ते गाडी घेऊन जातोय, आणि तो गेला की परत येईल ही शाश्वती नाहीये. त्यामुळे जीवन जगत असताना मुख्यतः वातावरणाचा ज्या दिवशी आम्ही विचार करू, व्यवहाराचा त्या दिवशी विचार करू, आहाराचा त्या दिवशी विचार करू, त्यावेळी जीवन संतुलित आहे. बरोबर आहे. या गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या आहेत. सर, देवघर
त्याला घेऊन बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. मागे पण आपण एक पॉडकास्ट केला होता, त्यामध्ये रील खूप व्हायरल गेलेली. देवघर कसं असलं पाहिजे? देवघर सुंदर असलं पाहिजे. देवघरामध्ये देवच असले पाहिजेत. देवघरामध्ये विनाकारणाची नको ती देवांची मीटिंग नाही भरवली पाहिजे. ओके. देवघरामध्ये गणपती, देवघरामध्ये बाळकृष्ण, देवघरामध्ये कुलदेवता, देवघरामध्ये ग्रामदेवता, एक तांब्याचा कलश आणि नारळ या गोष्टी ठेवा. तुम्हाला जास्तच वाटतंय तर 2 सुपाऱ्याही आपण जर त्या ठिकाणी ठेवल्या तर त्याचाही तुम्हाला पण मंदिर स्वच्छ, सुंदर आणि उपासनेच्या योग्य असलं पाहिजे. ध्यानस्थानासारखं असलं पाहिजे. देवघराचा कन्सेप्ट पाहायला गेला तर ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन करतो त्या ठिकाणी तुम्ही आंघोळ केली तर मूर्तीलाही आंघोळ पाहिजे. बरोबर. तुम्ही जर भोजन करताय तर त्या टायमाला त्या मूर्तींनाही भोजन पाहिजे. आता तो विषय जर बोलायला गेला तर खूप लॉंग जाईल. करेक्ट. मंदिर ज्या दिवशी घरात स्थापन करतो, मंदिर ज्या वेळेला करतो, जे जे तू भोगतोय ते त्या, कारण की प्रत्येक गोष्टीला भावना आहेत. प्रत्येक गोष्टीला भावना आहेत. जशी उदाहरणार्थ मी आता एक गोष्ट सांगतो आणि एका गोष्टीकडे वळवतो तुम्हाला. वॉशिंग मशीन आधुनिक युगातली आहे की मागच्या युगातली आहे? आत्ताच्या. वॉशिंग मशीनचं काम काय आहे? कपडे वॉश करणं. वॉश करणे हो. किंवा ज्याला आपण म्हणतो चर्निंग फिरवणे. येस. जर उदाहरणार्थ वॉशिंग मशीन जर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला असेल तर काय होईल? तुमची ऑपॉर्च्युनिटी फिरवणार आहे. दिवसेंदिवस तुम्हाला या कामात मन लागणार नाही, त्या कामात मन लागणार नाही. बॉसच काढून दिलं तर बॉसचं तुमच्यावर पटणार नाही, स्टाफवर तुमच्यावर पटणार नाही. स्टेबिलिटीच नसणार. वॉशिंग मशीन पूर्व दिशेमध्ये असेल तर हा चांगला, तो चांगला, हा खराब, ह्या मला तसा बोलला, अमकं तसं केलं, मी ह्याच्यासाठी एवढं केलं, त्याच्यासाठी तेवढं केलं, माझं कोणच नाहीये, हे गुणगान गात बसणार. वॉशिंग मशीन आग्नेमध्ये असले तर त्याला कळणारच नाही पैसा आला कुठून, पैसा गेला. वॉशिंग मशीन ज्या ज्या व्यक्तीच्या आग्नेय दिशेमध्ये आहे यांचं गोल्ड पूर्णपणे घाणतरी आहे किंवा मोडलेलं आहे. ओके. या लोकांचं गोल्ड मोडलेलं नाही तर घाणतरी आहे. काय योग्य दिशा आहे मग? सांगतो. वॉशिंग मशीन जर तीच वॉशिंग मशीन जर तुमच्या नैऋत्य दिशेमध्ये असेल तर तुमच्या संबंधाला पूर्णपणे पिरगळून टाकणार आहे. ह्या सुख सुविधा आम्ही मिळवत गेलो, पण मिळवत असताना काय करत गेलो? भौतिक सुखासाठी आम्ही विज्ञानाचा काय करत गेलो? ऱ्हास करत गेलो. आता कसा करत गेलो? सगळ्या सुख सुविधा मिळवत गेलो. पहिले नव्हते का हे? होते. परंतु वास्तुशास्त्रामध्ये वॉशिंग मशीन म्हणा किंवा मिक्सर म्हणा किंवा काही म्हणा, पहिली जाती होती. मिक्सर म्हणजे पहिलं जातं होतं. मिक्सर म्हणजे खलबत्ता होतं, बरोबर. वॉशिंग मशीन म्हणजे आम्ही नदीवर जायचो, बरोबर, किंवा दारामध्ये अंगणामध्ये कपडे धुतली जायची. पण आज आम्ही हल्ली त्या सगळ्या गोष्टी वाढवत चाललो आणि दोष हेच उत्पन्न होत आहेत. त्याच्यामुळे आम्हीच आमच्या सुखाबरोबर दुःखाचे कारक आहोत, हे या ठिकाणी सांगायचं आहे. मग बरोबर योग्य वेळ जागा कोणती आहे वॉशिंग मशीन? वॉशिंग मशीनसाठी दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या मधली एक दिशा आहे, त्या ठिकाणी ही वॉशिंग मशीन ठेवू शकता. त्याचबरोबर पश्चिम आणि वायव्येच्या मध्ये एक दिशा आहे, या दिशेमध्ये वॉशिंग मशीन आपण ठेवू शकता. सर, थोडंसं तुम्हाला इथं मी आता थांबवतो आणि जरा वेगळ्या विषयावर घेऊन जातो. तुमचे मागे बरेच रील्स पण पाहिले मी. अंकशास्त्राला घेऊन तुम्हाला खूप डीप नॉलेज आहे. सो त्याबद्दल जरा बेसिक सांगा ना, की किती महत्वाचं अंकशास्त्र आपल्या लाईफमध्ये आहे? अंकशास्त्र सगळ्या शास्त्राचा बाप आहे. आता असं का म्हणतोय मी? कारण की जन्माच्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला टाइम म्हणजे अंक. कुठल्या वॉर्डमध्ये जन्मलो तो अंक, किती वाजता जन्मलो तो अंक, बरोबर. कोणत्या गाडीतून जातोय त्या गाडीचा नंबर अंक. म्हणजे अंक हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला फॉलो करतायत. मला कुठे जायचं आहे, किती वाजले, अंक, बरोबर. हे प्रत्येक अंक तुमच्या जीवनात फॉलो करतायत. हे अंक म्हणजे ग्रह मालिकेतले अंक 9 नंबर आहेत आणि हे 9 नंबर तुम्हाला जीवनामध्ये फॉलो करत असतात. जेव्हा माणूस एंड होतो, मरतो, तेव्हा पण अंकच येतात, तारीख आणि वेळ. हे तितकंच लक्षात असणं खूप गरजेचं आहे. ज्यासाठी मुख्यतः 1 नंबर हा सूर्याचा आहे, 2 नंबर हा चंद्राचा आहे, 3 नंबर हा गुरुचा आहे, 4 नंबर राहूचा आहे, 5 नंबर हा बुधाचा आहे, 6 नंबर शुक्राचा आहे, 7 नंबर केतूचा आहे, 8 नंबर हा शनीचा आहे आणि 9 नंबर हा मंगळाचा आहे.
आता यामध्ये ग्रुप क्रमांक 1 आणि ग्रुप क्रमांक 2 आहेत. जसं की सूर्याची चा विरुद्ध हा शनी आहे, चंद्राचा विरुद्ध हा राहू आहे, गुरुचा विरुद्ध हा राहूच आहे, बुध. अशी एक ज्या वेळेला जसं की मूलांक आणि भाग्यांक आमच्या जीवनाचा परिणाम करतात. माझा मूलांक काय आहे आणि माझा भाग्यांक काय आहे हे ज्याचे. आता मूलांक म्हणजे काय, एखाद्याची व्यक्तीची जन्मतारीख जी आहे, जसं की 5 जन्मतारीख आहे म्हणजे 5 मूलांक झाला. व्यक्तीची जन्मतारीख 15 आहे तर 1 आणि 5 म्हणजे 6 हा मूलांक झाला. आणि या सगळ्या जन्मतारखेचे म्हणजे जन्मतारीख, महिना आणि वर्ष या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तयार करून येणारा नंबर म्हणजे भाग्यांक आहे. आता या दोन्ही गोष्टींचं ज्या दिवशी आम्ही वितरण करतो त्यावेळी जीवनामध्ये ग्रोथ आणि प्रगती होते. आता 1 नंबरची व्यक्ती कशी असतात, 1 नंबरची व्यक्ती खूप हुशार असतात पण तात्काळ राग येणारे असतात. ह्यांचं ही जास्त करून कुणावर लगेच विश्वास ठेवत नाही. त्यांचं काय असतं की जे काय करायचं आहे ते पहिल्यांदा मी करणार, तर माझ्यासाठी झालं पाहिजे आणि नंतर बाकीचं पाहूया. दुसरी गोष्ट, 2 नंबरची लोक इमोशनल असतात. 2 नंबरच्या लोकांना इतरांसाठी माझं राहिलं तरी चालेल पण इतरांचं चांगलं झालं पाहिजे यासाठी पळणारे असतात. 3 नंबरची व्यक्ती थोडीशी यांच्यामध्ये इगो असतो, यांच्यामध्ये थोडासा म्हणजे की मीपणा म्हणूया किंवा थोडा यांच्यामध्ये जी भावना असते ती कनेक्टिव्हिटीची भावना तर असतेच, पण कनेक्टिव्हिटीमध्ये माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी सांगेल ते सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे ही म्हणण्याची गोष्ट असते. 4 नंबर राहू आहे. राहूची जे काय आहे ते त्याला कमी वेळामध्ये झटपट मोठं होण्याची त्याच्यामध्ये ते ध्येय आहे, पळणार आहे, टायमानं वागणार आहे, टायमावरती सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. नाही झालं तर त्याला पूर्णपणे तो लॉस गेल्यासारखं त्याला वाटतं, नुकसान झाल्यासारखं वाटतं. त्याचबरोबर पुन्हा बुध आहे. बुध हा शांत आहे, हुशार आहे, कम्युनिकेशनचा नंबर आहे, वाणीचा नंबर आहे. त्याबरोबर 6 नंबर शुक्राचा आहे, लक्झरीचा नंबर आहे, ट्रॅव्हलरचा नंबर आहे. 7 नंबर हा केतूचा आहे, अध्यात्माचा नंबर आहे. असे प्रत्येक अंक आमच्या जीवनामध्ये, प्रत्येक ग्रह आमच्या जीवनामध्ये त्या प्रकारचे काम करत असतात. आता उदाहरणार्थ जर लोशो ग्रीड प्रमाणे पाहायला गेलं तर लोशो ग्रीड मध्ये पहिला जो कॉलम आहे, जे 9 कॉलम आहेत, 9 घरं आहेत, या 9 घरामध्ये प्रत्येक एक अंक आपला बसलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या लाईनीमध्ये 4, 1 आणि 9 आहे. दुसऱ्या लाईनीमध्ये जे 3, 5 आणि अशा अनेक जे नंबर आहेत हे नंबर या ठिकाणी जोडलेले आहेत. ज्या वेळेला या चार्टमध्ये जर आपला एखाद्या व्यक्ती बोलतोय की माझी प्रॉपर्टीच होत नाहीये, मला प्रॉपर्टीमध्ये सुखच मिळत नाहीये, प्रॉपर्टीमध्ये मी घेतल्यानंतर त्यामध्ये खूप इश्यू चालू झाले, तर या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बघा 4 आणि 8 नंबर हा 100% तुम्हाला मिस भेटणार नसणारच त्याच्या पत्रिकेमध्ये 4 आणि 8 नंबर. पण तो 4 आणि 8 नंबर जसा आम्ही त्याला बॅलेन्स करू त्याला प्रॉपर्टीचा योग 100% मिळणार. हे अंकशास्त्र आहे. व्यक्तीच्या लाईफ मध्ये बघा, ज्याचा मूलांक 1 आहे भाग्यांक 8 आहे, खूप स्ट्रगल आहे, काही करू द्या, खूप स्ट्रगल आहे. व्यक्तीचा मूलांक 3 आहे भाग्यांक 6 आहे, खूप स्ट्रगल आहे. पण या स्ट्रगलला 3 ला आणि 6 ला बॅलेन्स करणारा एक नंबर आहे, बॅलेन्स करणारी एक एनर्जी आहे. ही एनर्जी किंवा ही गोष्ट ज्या दिवशी जीवनात आम्ही फॉलो करतो त्यावेळेला 3 आणि 6चं कॉम्बिनेशन आम्ही एकत्र बसवतो. असे प्रत्येक अंक ज्यावेळी आम्ही अंकशास्त्राचा आमचा रिपोर्ट तयार करतो किंवा अंकशास्त्राची एनर्जी तपासतो त्यावेळी लक्षात येतं की आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी कशा प्रकारे काम करते. आता अंकशास्त्राबद्दल सांगायचं गेलं तर अशा खूप क्रिटिकल किंवा मी म्हणेन वेगवेगळ्या पद्धतीच्या जन्मतारखेची व्यक्ती येतात. तसे माझ्याकडे मी जास्त सांगत खूप व्यक्ती आहेत, त्यातल्या 2 केस स्टडी मी तुम्हाला सांगतो की ज्या आपण त्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये त्यांना खूप असा एज्युकेशनच्या गोष्टीत म्हणा किंवा त्यांना एक टीचिंगचा हे टाकायचं होतं, क्लासेस घ्यायचे होते, परंतु त्यांना त्याच्यामध्ये प्रोसेस मिळत नव्हता. जो त्यांनी गाळा विकत घेतला ज्याच्यामध्ये क्लासेस चालवणार होते तो
गाळाही त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी पैसे दिले तरी त्यांच्या नावावर केलं नाही, मग तो परस्पर दुसऱ्याला विकला किंवा काय, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू झाले. मग त्यांनी असाच आपला व्हिडिओ बघितला आणि त्यांनी मला कॉल केला की मग त्यावेळेला मी पहिल्यांदा त्यांची जन्मतारीख चेक केली. त्यावेळेला जन्मतारखेमध्ये त्यांच्या मला काही गोष्टी मिसिंग दिसल्या. त्याच्यामध्ये 3, 5 आणि 8 हा त्रिकोण ज्या वेळेला कमी असतो, 3, 5, 8 त्यावेळेला लिगल केसेस दिसणार, म्हणजे दिसणार. किंवा आपण कितीही योग्य असलो, काय सांगतोय, आपण कितीही योग्य असलो तरी त्या ठिकाणी आपल्याला अयोग्य ठरवलं जाणार किंवा आपल्या चुकीच्या. मग त्यांना मी त्या ठिकाणी रेमेडी दिली. त्यांना काय त्यांच्या घरात बदल करायला सांगितले, त्यांना काय स्तोत्र दिले आणि मग त्याच्यानंतर त्यात मार्ग निघाला आणि त्या काळा मार्गाने त्यांना पैसे रिटर्न केले आणि त्यांनी नंतर त्याच बाजूला दुसरीकडे दुसरं शॉप विकत घेतलं. तर अंकशास्त्र अशा प्रकारे काम करतं, फक्त ते समजणं खूप गरजेचं आहे. मुळा म्हणजे उदाहरणार्थ 1 नंबर सूर्याचा आहे आणि 8 नंबर शनीचा आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन कुठंच जुळत नाहीये, बरोबर ना. तर तुमचं नाव 1 नंबर एवढं येतंय आणि तुमचा भाग्यांक 8 नंबर आहे, तुमचा मुलांक 8 नंबर आहे, तरी तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. त्यामुळे आपलं नाव आणि आपली जन्मतारीख ही एकदा अनालिसिस करूनच घ्या. आज मोठे मोठे सेलिब्रिटी जे आहेत, हे सेलिब्रिटी आपल्या नावाची जे स्पंदन आहे किंवा आपल्या जन्मतारखेचं जे स्पंदन आहे, हे स्पंदन अनालाइज करतात आणि आपल्या जीवनामध्ये ग्रोथ त्यांची चालू आहे. त्यामुळे मुख्यतः माझा जन्मतारीख काय म्हणते, माझं नाव काय म्हणतंय, माझा मुलांक काय म्हणतोय, माझा भाग्यांक काय म्हणतोय, हे बॅलन्स करा. जवळजवळ 75% तुमचं भविष्य बॅलन्स झाल्यासारखं आहे. एवढी ताकद अंकशास्त्रामध्ये. सर मी तुम्हाला सांगतो, मुख्यतः केतू ग्रहाबद्दल लोकांना सांगितलं जातं. अंकशास्त्रामध्ये 7 नंबरचा एक नंबर आहे, त्याला केतू म्हणून आपण त्या ग्रहाला 7 नंबरला केतू ग्रह मानला जातो. आता 7 नंबरची लोक जे असतात ना, एक तर कुणाच्या आद्यात पडत नाहीत, ह्यांना एकटेच राहूचं वाटतं. ही आतून खूप चांगले असतात, म्हणजे की इतरांवरती, समोरच्या व्यक्तीवरती एवढं प्रेम करतात, परंतु त्या बिचाऱ्यांना समोरून धोकाच मिळतो. 7 नंबरची व्यक्ती जीवनामध्ये, ज्यांचा मुलांक 7 आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 7, 16, 25 आहे, अशी व्यक्ती प्रेम वाटत सुटतात, समोरच्याबद्दल त्यांना दया येते, सगळं काय होते. पण ह्यांची एक वाईट गोष्ट किंवा दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, यांच्या जीवनामध्ये बॅड पेसेस काय येतात माहिती आहे का, कुठलंही कार्य करायच्या आधी बोलून जातात, आधीच सांगतात. या व्यक्तीने संयम पाळला तर यांना मृत्यूच्या दारातूनही देव वाचू शकतो, एवढी ताकद 7 नंबर मध्ये आहे. जर समजा 7 नंबरच्या व्यक्तीला एखादा व्यक्ती नाहक त्रास देत आहे, त्यानं शांत राहिलं पाहिजे, शांतता राखा. कारण की येणाऱ्या काळावरती तुम्हाला जो त्रास देतोय, त्याच त्रासाने तो तुमच्या समोरच झुरून मेलेला दिसेल. मेलेला म्हणजे त्रास झालेला त्याला दिसेल, इतकी ताकद. पण तुम्ही टप द्यायला त्याला गेले तर तुमचं नुकसान आहे, तुमचा त्याच्यामध्ये कधीही विजय होणार नाही. त्यामुळे 7 नंबरच्या व्यक्तीने संयम बाळगणं, संयमानं टप्प्यानं काम करणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये मी ज्या वेळेला न्यूमरोलॉजीचे क्लासेस घेणार आहे, त्यावेळेला केतू काय म्हणतो, राहूचं काय वैशिष्ट्य आहे, मंगळचं काय वैशिष्ट्य आहे, गुरुचं काय वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. सर, मागे तुम्ही एक सांगितलं होतं की हॉटेलमध्ये लॉस झालेला, भावाभावांनी घर घेतलं होतं, त्याबद्दल जरा सांगा ना. घर नाही घेतलं, त्यांच्याबद्दलची ती स्टोरी. आज बिचारे खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत. आता जवळजवळ मला वाटतं त्यांना 8-9 किंवा वर्षही झालं असेल त्या केस गोष्टीला. खूप गरीब घरातली होती, वडील लहानपणीच वारले, आईने त्यांचा सांभाळ केला आणि हॉटेलमध्ये काम करत करत ते बिचारे मोठे झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपलं काहीतरी एक व्यवसाय असा की आपण आपल्या पायावरती उभा असावं. मग बऱ्याच वर्षानंतर त्यांनी काम केल्यानंतर पैसे साठवले की त्यांना मार्केटिंगची किंवा इकडून तिकडून पैशाची ऍडजस्टमेंट केली आणि एक हॉटेल एका व्यक्तीला विकायचं होतं. तर ते हॉटेल यांच्या लक्षात आलं की हा व्यक्ती हॉटेल विकतोय, आपण हे हॉटेल घेऊया. आता ते हॉटेल, मग त्यांनी काय केलं, बाकीचं काहीच वास्तुशास्त्र बघितलं नाही, काय बघितलं नाही, ते हॉटेल घेतलं. हॉटेल घेतल्यानंतर 1-2-2.5 महिन्यात असं झालं की ते हॉटेल भावाभावामध्ये वाद लागायला लागले, सगळे पैसे लॉस व्हायला लागले, हॉटेल चालायचं बंद झालं. कारण पहिलं चालत नव्हतं म्हणून तर त्या माणसाने यांना दिलं, परंतु त्या माणसाने यांना काय सांगितलं,
की नाही माझ्या आता होत नाहीये, माझी मुलगी मला करू देत नाही, माझी मुलगी आता मला म्हणते तुम्ही आमच्या बरोबरच बाहेरच्या देशात चला, असं त्यांना सांगून ते हॉटेल त्यांना विकलं. आता विकल्यानंतर त्या बिचाऱ्यांनी आपल्याला काहीतरी करायचं म्हणून ते हॉटेल घेतलं. घेतल्यानंतर 1.25 महिन्यात खूप लॉसेस, बॅड, म्हणजे त्यांना पैसे, मटेरियल आणायलाच पैसे उरायचे नाही. मग अशामध्ये त्यांच्यातील एका व्यक्तीने माझा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी मला कन्सल्टन्सीला बोलवलं. गेल्यानंतर मी पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं हे हॉटेल घ्यायचं आहे. तर ते बोलले सर का? तर बोललो हे हॉटेल घेतलं नसेल तर पडू नका, अजून ह्याच्यात पडू नका. तर ते ढस रडायला लागले. तर मी बोललो काय झालं रडायला? तर बोलले सर हे आम्ही हॉटेल 3 महिन्यापूर्वीच घेतलंय आणि ते घेतल्यापासून आम्ही एवढे लॉस आहे. जे पहिले आम्ही भिकारी होतो ते आज पुन्हा भिकारी झालो. मधला काळ आम्ही कुठेतरी चांगलं जगलो, पण परत लॉस, पुन्हा आता लॉस झालो. त्याचं कारण होतं त्या हॉटेलच्या बाहेर दक्षिणेपासून आग्नेयेपर्यंत पूर्णपणे स्विमिंग पूल होता. ह्या गोष्टी प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आम्ही एखादी गोष्ट करतोयच ना, तर एखादा चांगला व्यक्ती निवडणं, चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं, आणि तो आपल्याला लाईफ टाइम मार्गदर्शन देईल. कन्सल्टन्सी झाली मग तर टाटा बाय बाय सोडून दिलं असं नको आहे. बरोबर. आज मी जेवढ्या लोकांची कन्सल्टन्सी केली त्यांना वास्तू भरत परिवार म्हणून त्या ग्रुपमध्ये ऍड केलंय. ती व्यक्ती कधीही मला अर्ध्या रात्री कॉल करता, सर असं करायचं, मग काय करूया, असं करायचं, असं काय करूया. कन्सल्टन्सी केली आणि सोडून दिलं हे माझ्या रक्तात होणार नाहीये आणि हे मला करायचंच नाहीये. कारण की व्यक्ती तुमच्याकडे भावनात्मक बघतोय, व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी प्रश्न घेऊन बघतोय. तर तुम्ही कन्सल्टन्सी केली ते झाली सोडून दिला असं होत नाही. परिवार म्हटल्यानंतर कुटुंब आलं आणि ग्रुप म्हटल्यानंतर तो ग्रुपमध्ये मग कुणी वगळू शकतं. परंतु तुम्ही म्हणत असाल तर दाखवतो त्या परिवारामध्ये आज हजारो लोक आहेत, एकाही व्यक्तीनं ग्रुपमधून कधीही लिफ्ट केलं नाही. त्याच्यामध्ये कधी मेसेज जातात नाही जातात, कारण की तुमची बांधिलकी खूप मजबूत असणं खूप गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही अरे मी कन्सल्टन्सी मागे गेल्या वर्षी यांची केली आणि यांचा आज फोन येतोय, मग हे असं झालं, जरा सर हे सांगा ना, ह्या मुलांच्या माझ्याबद्दल सांगा ना. त्याला ठीक आहे तुम्हाला आज वेळ नाही, त्याला सांगा ना, अर्ध्या तासात सांगतो, 1 तासात सांगतो, वेळ घ्या आणि त्यांना गाईड्स करा. त्यांना तुम्ही त्यांच्याकडे पोहोचलेच पाहिजे असं पण फोनवर पण सांगू शकता ना. आणि हे जपण्याचं काम आपण केले. माझा एकही क्लायंट म्हणणार नाही की या व्यक्तीनं माझ्याबद्दल चुकीचं वागलं. मी व्हिजिटचं बोलत नाही. व्हिजिटमध्ये काही लोक रती महारतीने तर मला एवढं डुबवलंय, घरापर्यंत बोलवलंय आणि फोन पे चालत नाही, अमकं होत नाही, असे अनेक आहेत. पण मी एकच सांगतो, मला फसवत नाहीये तुम्ही, भगवंताला फसवताय आणि मी ज्या दिवशी तुम्हाला फसवेल त्याशी भगवंत मलाही फसवणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे मला तितपत चालणं गरजेचं आहे, मला तितपंच कार्य करणं गरजेचं आहे. कारण की आज आपण दोघं किंवा हा स्टाफ आपला इथे बसलाय, हा पाहतोय, तर या ठिकाणीही भगवंत आहे, तो आपल्याला अदृश्य शक्तीतून पाहतो. हे जाणीव असणं खूप गरजेचं आहे. म्हणून काम पण तसंच करा, विचार करून. मी तर म्हणेल की माझ्याकडे अशी फीडबॅक्स आहेत की माझ्या कामाच्या पावत्या आहेत. एखाद्या व्यक्तीने मला म्हटलं की मला ह्या व्यक्तीचा फोन नंबर द्या, मला त्या व्यक्तीचा फोन नंबर द्या, किंवा मला त्या व्यक्तीचा फोन नंबर घेण्यापेक्षा बाबा मी त्या व्यक्तीचा ऍड्रेस देतो, त्या व्यक्तीचं व्हेरीफाय करा की खरंच तुमच्या या व्यक्तीनं काम केलं का, तुमच्या व्यक्तीनं रिझल्ट आला का. तर या गोष्टी मगाशी तुम्ही त्या कमेंटचा विषय काढला, त्यामुळे पुन्हा या विषयावरती आणून स्टॉप करतो. तर कमेंट करणाऱ्यांना करू द्या, त्यांच्यामुळे आपल्याला टीआरपी वाढणार आहे, त्यांच्यामुळे आपल्याला नाव मिळणार आहे, आणि त्यांच्या टीआरपी मुळे त्यातले 100 लोकांनी चुकीचं बोललं तर त्यातले 10 लोक आपले होतील ना, आपल्याला मिळतील, आणि हे 10 लोक जपूया. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केला आहे. तुम्हाला जर कन्सल्टन्सी हवी असेल, वास्तू रिलेटेड, न्यूमरोलॉजी रिलेटेड किंवा ॲस्ट्रोलॉजी कुंडली तुम्हाला पाहायची असेल तरी तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. धन्यवाद.